स्वागत आहे आपल्या रेवतीच रेसिपीमध्ये। तर आज मी पुन्हा एक रेसिपी घेऊन आलेली आहे। तर आज आपण बनवणार आहोत छोले भटुरे। त्यासाठी हे छोले मी 3 ते 4 तास भिजायला ठेवले होते। थोडंसं नॉर्मल गरम पाणी केलं होतं आणि हे बघा पूर्ण हे डबल झालेत। चला तर मग आता सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। हे छोले मी कुकरमध्ये टाकणार आहे आणि 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या। छोले शिजताय तोपर्यंत बघू आपण भटुऱ्याची रेसिपी। तर त्यासाठी ह्या वाटीने 2 वाटी मैदा घेतलाय मी आणि 1 वाटी हा रवा आहे बारीक आणि हे 1 वाटी दही आहे। हा कुकिंग सोडा आहे आणि चवीनुसार थोडंसं मीठ। याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता याचा आपल्याला व्यवस्थित हे मळून घ्यायचं आहे। लागल तसं थोडं थोडं पाणी टाकायचे। हे बघा व्यवस्थित मळून झालेला आहे। आता याला वरतून मी तेल लावलंय थोडंसं। आता याला आपण रेस्ट करायला ठेवून देऊ 15 मिनिटासाठी। छोल्याच्या भाजीसाठी मी ते एका पॅन मध्ये थोडंसं तेल ठेवले गरम होण्यासाठी। आता मीडियम साइजचे 2 मी कांदे घेतले होते, हे मिक्सर मधून याची प्युरी करून घेतली आहे। त्याला आपण छानपैकी तळून घेऊया। कांदा हलका ब्राऊन करून घेतलाय मी। आता त्यामध्ये घालते थोडीशी मोहरी, लसूण अद्रक पेस्ट, हिरवी मिरची, आता यामध्ये बघू कोणकोणते मसाले टाकायचे। हा एव्हरेस्टचा मसाला आहे, छोले मसाला 2 चम्मच आहे। चवीनुसार लाल तिखट घालायचे आपल्याला आणि हळदी पावडर। याच्यात घातली टोमॅटोची प्युरी। साधारण 2 ते 3 मिनिट याला पण व्यवस्थित तळून घ्यायचं आहे। आता यामध्ये चवीनुसार मीठ, आता यामध्ये टाकते थोडंसं पाणी। आता यामध्ये घालूया शिजलेले छोले। परफेक्ट शिजलेले आहेत हे। व्यवस्थित हलवून घेते मी। तर वरतून गार्निशिंग साठी थोडीशी कोशिंबीर आणि थोडीशी कसुरी मेथी आहे ही। कमी गॅसवरती 5 ते 6 मिनिट ही भाजी शिजून द्यायची आहे आपल्याला। हे बघा पाहू शकता किती सुंदर कलर आलेला आहे आपल्या छोलेला आणि थिकनेस पण खूप छान आहे। तुम्ही पण नक्की ट्राय करा ही रेसिपी, खूप भन्नाट आणि चविष्ट लागते। चला तर आता आपण भटुरे तळून घेऊया। त्यासाठी एका कढईमध्ये मी तेल गरम करून घेतले। आता हे भटुरे यामध्ये तळून घेऊ। यावरती असं तेल टाकत राहायचंय जेणेकरून तो पूर्ण फुगला जातो। गॅस फुल ठेवलाय, त्याला परतून घेते। असा गोल्डन होईपर्यंत तळून घ्यायचा आहे।